देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आमच्या महिलांच्या माध्यमातून सरस्वत बँक असेल, हिडन बँक असेल याची मीरा भाईंदर महानगर दसपणी क्रीडा मंडळ चिपळूण मधला असणारा खेळाडू आपल्या व्यावसायिक संघ अर्थात मीरा भाईंदर महानगरपालिका या संघातून खेळताना आपण पाहतोय. अच्छा या रंगतदार लढती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार. क्रमांक 2 वर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचा गुलाल खेळाडू वन्स अगेन साई कुंभार प्रभादेवीची स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य कोणत्या खेळाडूकडे आपण पाहतो. पश्चिम महाराष्ट्रातला एक उगवता सितारा कोणत्या खेळाडूकडे आपण पाहतो. तो साईला आपण पाहतो राहिलं. यावर्षी सीजीएसटी या व्यावसायिक संघाकडून त्याला आपण खेळताना पाहतोय. हात बोलाची स्पर्धा डोळ्याचं पारडं फेडणारी शिवसेनेचे सन्माननीय सचिव त्याचबरोबर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आदरणीय सुधीर भाऊ साळवी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. क्रीडारसिकांच्या माहितीसाठी प्रयत्न दमदार आहे. मात्र या ठिकाणी आपण बघितलं ट्रॅक मध्ये सापडतोय तो अजिंक्य श्री छत्रपती एमआरडी प्रशांत चव्हाण या संघाचे असणार प्रशिक्षक आहेत मीरा भाईंदर महानगरपालिका. विनोद त्याला आपण यो मुंबाकडून पाहिलं होतं पहिल्या स्टेजच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार. सचिन तिवारी इतका स्थूला मुलाचा असणारा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मूळचा सुरत गुजरातचा असणारा खेळाडू या ठिकाणी मीरा भाईंदरला संधी दिली. सेंट्रल रेल्वेचा असणारा कर्णधार आशिष सांगवान विजेता दबंग दिल्ली या संघाकडून आपण पाहिलं होतं. बँगलोर बुल्स कडून पाहिलं होतं. तो चढाई करतोय क्रीडागट क्रमांक 2. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांनी आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे. आपण पाहतो दिल्ली स्पोर्ट्स क्लब हे मैदान उपलब्ध आलं. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक जे आपले प्रायोजक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्यामध्ये रुगल एसएल असेल, सरस्वत बँक असेल, हिडन बँक असेल, कॅनरा बँक त्याचबरोबर मल्हार स्पोर्ट पोलीस परिवार विशेष सहकार्य स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलेलं आहे. मंडळाचे अनेक स्तुत्य उपक्रम असतात ज्यामध्ये शैक्षणिक राष्ट्रीय कार्यक्रम गुणगौरव असेल, गोविंदा उत्सव ही आपली स्पेशालिटी आहे. शैक्षणिक शिबिर असेल, व्यायाम असेल, क्रीडा रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्याचबरोबर आमच्या महिलांच्या माध्यमातून हळदी कुंकू आणि दीपोत्सव असा उपक्रम प्रतिवर्षी आपण राबवत असतो. तेजूला गॅदर केलं जात आहे. पॉईंट मिळताना पुन्हा एका टीएमसी साठी अनेक मान्यवर अतिथीगणांचा आजच्या सायंकाळच्या सत्रात आगमन होणार आणि तुम्हाला सर्वांचे उपस्थित आजच्या 3ऱ्या दिवसाची असणारी सायं भागातून या ठिकाणी या सगळ्या ही स्पर्धा ऑनलाईन पाहणाऱ्या आमच्या सगळ्या क्रीडा रसिकांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्या मॉरल सपोर्टमुळे ही स्पर्धा मोठी होते. मोठे महाराष्ट्रासह देशातले अनेक चांगले सायलेंट गेम्स कडून जिल्ह्यात असणारा हा गुणवान खेळाडू अनिकेत माने या क्रमांक 2-1 वर आपण आक्रमण पाहतोय. 7 मध्ये काय जाते अनिकेतला प्रयत्न दमदार आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं सर्व कॉर्नरला
नेत्रदीपक असं प्रदर्शन, मात्र प्रयत्न तितकाच दमदार आपण पाहिला. जर्सी नंबर 5 अर्थात सुनील दविले आणि सौरभ फाटपुऱ्याचं पारडं पेडणारी स्पर्धा. त्यामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 1,50,000 आणि भव्य दिव्य आकर्षक चषक मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक वैयक्तिक पारितोषिक ही देखील तितकीच लाख मोलाची. त्यामध्ये उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाई याच्यासाठी आपण वॉशिंग मशीन तर देतोय. त्याचबरोबर या स्पर्धेतला असणारा जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट याच्यासाठी मोटरसायकल दिली जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे मंडळाच्या माध्यमातून आपण करतोय. प्रत्येक सामन्यातला असणारा सामनावीर याच्यासाठी आपण आकर्षक ट्रॉली बॅग तर देतोय, पण त्याचबरोबर प्रत्येक दिवशी मॅन ऑफ द डे, त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड ही असणारी प्रोत्साहनपर पारितोषिक आपण ओप नॅटिकच्या माध्यमातून देतोय क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. तर फिजिओ क्रीडा क्रमांक 1च्या दिशेने आपण जाऊया. आपण पाहिलं होतं आदरणीय अमितजी राजसाहेब ठाकरे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे असणारे प्रमुख आहेत, मनसेचे नेते आहेत. त्यांच्यासमोर प्रभाग समिती अध्यक्ष मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय यशवंतजी किल्लेदार हे देखील काल उपस्थित होते. सुरेख प्रयत्न, दमदार प्रयत्न होताना आपण पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण लक्षवेधी लढतीमध्ये विरोधात केला. सुरेख प्रयत्न केला. 2 पॉइंट्स देतो. इंडियन रेल्वेच्या संघात देखील आपल्याला पाहता आलं होतं. पुढे क्रीडांगण क्रमांक 1च्या दिशेने आक्रमणासाठी आपण पाहतो. आपण मुख्य प्रवेशद्वार मोकळं करूया. जे क्रीडा रसिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जे कंपार्टमेंट आहे त्यामुळे आमच्या महिला भगिनींसाठी आरक्षित ठेवलंय. त्या ठिकाणी महिला भगिनींना आपण आसनस्थूया आणि उभं ठिकाणी पुरुष क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा आस्वाद आपण घेऊया. प्रेमाची विनंती असेल. अतुल देसले येतोय ठाणे महानगरपालिकेला त्याला रिप्रेझेंट केलं. जय बजरंग वासी या स्थानिक संघाकडून त्याला आपण पाहतो, मात्र प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत. पॉइंट मिळताना सौरभ पगारेच्या या पकडीमुळे अजिंक्य पवार ऑफेन्स आणि डिफेन्स या दोन्ही मध्ये आपण वरचढ ठरताना आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं पुरुषीच्या अशा लढती होताना आपण पाहतो. टक्का क्रमांक 3 वर आपण पाहतो. क्रमांक 2 वर देखील तीन सिच्युएशन, एक टफ सिच्युएशन, एक क्लोज मॅच आपण पाहताना 40 प्रयत्न जबाबदार या ठिकाणी आपण पाहतोय. कधी काव्यातनं सुटत हो असं वाटलं, मात्र कॉम्बिनेशन टाकल जबरदस्त एक छान कवर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. पुन्हा एकदा मीरा भाईंदर महानगरपालिका गुजरातचा असणारा हा खेळाडू आहे मित्रांनो. पकडत होते अरकम शेख असेल, त्याला समर्थ साथ आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघत पाहिलं तर आशिष कुमार सांगवान जो संघाचा कर्णधार आहे. नेत्रदीपक अशी स्पर्धा. त्याचबरोबर मॅथी आपण पाहतो असं 3 महत्वाचे खेळाडू. मी मॅच बघायला आलोय. जर्सी आपण पाहतोय 13 नंबरची असणारी जर्सी ज्याला केले आज एक चेंज आपण जरूर दिसतोय. आणि
आशिष कुमार आक्रमणासाठी क्रीडांगण क्रमांक 2 मुलाचं पारणं फेडणारी स्पर्धा हात मुलाची स्पर्धा आपण पाहतोय बहु ज्ञाती मंडळ आयोजित व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026 मंडळाची 5वी राज्यस्तरीय स्पर्धा आहे. पाडकर प्रो कबड्डीचे आमचे पंच समर्थ साथ आणि मंडळाच्या असणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत त्याच्यामुळे ही स्पर्धा आपण सक्सेस करतात त्या शेताने. स्क्रीनवर आपण पाहू शकतो शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे यांचा आज या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होणार आहे. ही चढाई आपण पाहिली श्रेष्ठ शिंदेची अत्यंत आक्रमक अशी चढाई होती. त्या ठिकाणी अर्कम शेखला आपण पाहतो इंडियन रेल्वेचा सुपर टॅकल ऑन आहे. प्रयत्न दमदार होत आहे आणि स्ट्रगल तर जरूर आहे. अर्थात पॉईंट मिळताना सेंट्रल रेल्वेला परेश म्हात्रे केमसीचा कर्णधार जिल्हा नॅशनलला आपण पाहिला. हुतात्मा शांताराम कालबार सलग 5 वर्ष संघ जो जिल्हा अंतिम फेरीपर्यंत खेळतोय. अर्थात अहिल्यानगर जो आपल्या क्रीडांगण क्रमांक 1च्या शंकर कडाईचा असणारा जिल्हा आहे. या वर्षी देखील अंतिम सामना झाला होता आपण पाहिला. सिंगर नाशिक येथे कोल्हापूर आणि अहिल्यानगर अंतिम सामन्यामध्ये अहिल्यानगरनं कोल्हापूरची मात केली. प्रयत्न दमदार चांगली स्ट्रगल करण्याचा प्रयत्न दमदार होतो या ठिकाणी आपण पाहिलं. मित्रांनो खेळ जर आवडला अभिनेश चौधरी काहेरचा असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. जुना नॅशनल ठाणे जिल्हा रिप्रेझेंट केलं तो विघ्नेश टीएमसी कडून आपलं सर्व स्वप्न लावून खेळण्याचा प्रयत्न करेल अशा या नेतृत्व क्षणी सुरेख प्रयत्न आपण पाहिला. क्रीडांगण क्रमांक 1च्या दिशेला आपण जर पाहिलं नेतृत्व प्रयत्न होता तो साहिल राणेचा बँगलोर बुल्स कडून आपण पाहतो. त्या साहिलनं केलेला एक चांगल्या प्रकारची असणारी चढाई त्या पॉईंट मिळताना आणि आपण पाहतो मध्यांतरापर्यंत थांबूया. क्रीडांगण क्रमांक 1 वर मध्यांतरापर्यंतची गुणसंख्या आहे. CGST मुंबई शहर 21 गुण आणि ठाणे महानगरपालिका 21 गुण. दोन्ही संघ बरोबरीत आहेत मध्यांतरापर्यंत क्रीडांगण क्रमांक 1 वर. खेळाडूंना आपण भोजनाचे आपण कुपन्स देतोच मात्र आलेल्या ज्या खेळाडूंना जो अल्पोपहार देण्याची असणारी व्यवस्था गेली अनेक वर्ष आपल्या टीमच्या माध्यमातून केली जाते. यावर्षी देखील आपण आपली परंपरा तीच ठेवलेली आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल की आपण आपल्या अल्पोपहाराची कुपन्स आपण कलेक्ट करा. क्रीडारसिकांसाठी थोड्याच वेळात आपण 5 ड्रॉ आपण काढणार आहोत. त्याची देखील आपल्याला ज्या कुपन्स आहेत त्या आपणापर्यंत दिली जातील. दर्जेदार पारितोषिकांची स्पर्धा जसं आपण खेळाडू आलेल्या संघाला देतोय त्या प्रकारे आलेल्या क्रीडारसिकांचा सन्मान राखताना प्रतिदिन आपण 5 ड्रॉ आमच्या क्रीडारसिकांसाठी काढतोय. चौधरी आक्रमण चढवण्याचा प्रयत्न CGSTच्या माध्यमातून झालेली पकड आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर आक्रमणासाठी येतोय महाराष्ट्राचा लाडका खेळाडू तमिल भलायवाचा अर्थात सौरभ पगार. या स्पर्धेवरती एक चांगली पोहर आपल्या सर्वात सुंदर खेळानं यानं लावलेली आपण पाहतो. उपरक्षकाच्या दिशेनं चाणाक्ष अशी नजर सौरभची. जावेद पठाण टीएमसी कडून प्रत्युत्तर दाखल आक्रमणासाठी सज्ज असताना आपल्या स्वयंसेवकाला विनंती आहे. आज आपण एकूण 8 सामने आपण खेळवतोय. त्याच्या 2 लढती या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. मला वाटतं या चालू लढती संपल्यानंतर एक ड्रॉ काढायला आपल्याला हरकत नाही. निर्णायक क्षण आपण पाहतो क्रीडांगण क्रमांक 1 वर.
व्यवस्थित राऊंडला संधी आहे. प्रतिदान दाखल क्रीडागट क्रमांक 2 वर जर केला तर अजिंक्य पवारला आपण पाहतोय. तेजू पाटील आक्रमणाकडे आपण पाहतोय. हरियाणा सिनर्स कडून उज्ज्वल भवितव्य. प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा जावेद पठाण. दर्शकांच्या माहितीसाठी एक आपल्याला आपण पाहिजे तो विदर्भ नॅशनलचा खेळलेला असणारा खेळाडू आहे. विदर्भातला असणारा खेळाडू प्रयत्न दमदार केला मित्रांनो या जावेदनं. साडे आवडली असेल तर टाळा जोरदार होऊन जाऊया. त्या दुसऱ्या बाजूला खेळाडू क्रमांक 2 वर राष्ट्रीय कीर्तीचा अजिंक्य पवार प्रो कबड्डी स्टार. महाराष्ट्रातला सगळ्यात महागडा खेळाडू प्रो कबड्डीमध्ये. आदरणीय पी.आय. किरणजी खरात सर या ठिकाणी उपस्थित होत आहे. खूप खूप स्वागत आहे आपलं.
गदर करण्याचा प्रयत्न होतो क्रीडांगण क्रमांक 2 वरती जर पाहिलं तर चांगलं नेत्रदीपक अशी पकड या आक्रमणासाठी सिरियसली मुंबई शहर या संघाकडून आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ आहे ठाणे महानगरपालिका 6च्या डिफेन्स मध्ये खेळायचं आहे. मित्रांनो सुपर रेड आपण पाहतोय. आवडले असेल तर टाळ्या होऊन जाऊया. प्रयत्न दमदार आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर स्पर्धेचे आमचे प्रायव्हेट ब्रोदर्स प्रायव्हेट लिमिटेड खूप खूप आभार मानतो. ग्राफिक्सच्या माध्यमातून माझी जाहिरात वळमित्र अत्यंत चुरशीच्या अशा 2 क्लोज फाईट्स दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतात. श्रम सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो. पोचले लक्षवेधी लढती आहेत आपण पाहतो. क्रीडांगण क्रमांक 1 साठी क्रीडांगण क्रमांक 2 सेंट्रल रेल्वे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका. आपण पाहिजे रोमहर्षक अशा लढती आपण दोन्हीकडे आपण पाहतो. दोन्ही क्रीडांगणावरती आपण संघर्षाशिवाय काही नवे निर्माण झालेलं नाहीये. तुमचा आजचा संघर्ष मैदानाच्या बाहेर चालेल ना. अप्रतिम असा प्रयत्न आपण कबड्डी सारखा असणारा हा मराठमोळा खेळ आपण साता समुद्र पलीकडे नेतोय.
आपल्या प्रत्येकाचं असणारं भविष्य आहे या खेळाडूंचं खेळाच्या माध्यमातून. प्लीज या प्रकारचं असणारं कृत्य करू नका. अशा प्रकारचं जर कृत्य निदर्शनास आलं तर आपल्यावरती कडक कारवाई होणार आहे, काळजी घ्या. त्याचबरोबर आजूबाजूला या प्रकारचे इंजेक्शन पडले त्याचा धोका इतरांना असेल प्रेमाची विनंती आहे. अनेक खेळाडूंचा असणारी कारकीर्द यातून बाद होते आपल्याला माहिती आहे. ही भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026. जे युट्यूबर्स आहेत त्याला विनंती आहे, आम्ही मंडळाच्या वतीनं जे ऑफिशियल शूटिंगसाठी ज्या व्यक्ती नेमल्या आहेत त्यांच्या व्यतिरिक्त असणारे जे युट्यूबर्स आहेत आपण लाईव्ह शॉट्स मारू शकता, मात्र संपूर्ण शूट आपण करू नका. प्रेमाची विनंती असेल आपल्याला. तीन मिनिटं क्रीडांगण क्रमांक 2 वर अजिंक्य पवार आक्रमणासाठी मिडलाईन कर्जत रायगड मात केले ते सेंट्रल रेल्वेवर. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण